लिब्रिऑफिस कॅल्कच्या प्राथमिक ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या पाठात आपण पुढील गोष्टी शिकणार आहोत. लिब्रिऑफिस कॅल्क ह्या सॉफ्टवेअरची ओळख, ह्यात उपलब्ध असलेले विविध टूलबार्स, कॅल्कमध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडावे, तसेच आधी तयार केलेले डॉक्युमेंट कसे उघडावे, कॅल्कमध्ये डॉक्युमेंट बंद करून संग्रहित कसे करावे. लिब्रिऑफिस कॅल्क हा लिब्रिऑफिस सूटचा स्प्रेडशीट घटक आहे. जसे रायटर मुख्यतः शाब्दिक माहितीवर काम करतो, तसे कॅल्क मुख्यत्वे संख्यांशी संबंधित काम करण्यासाठी वापरला जातो. कॅल्क हे अंकांची भाषा जाणणारे सॉफ्टवेअर आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील एक्सेलशी कॅल्कचे साम्य आहे. हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर असल्याने त्याचे वितरण, देवघेव व वापर निर्बंधांशिवाय करता येतो. लिब्रिऑफिस सूट आपल्या संगणकावर सुरू करण्यासाठी आपल्या संगणकावर मायक्रोसॉफ्ट विंडोज 2000 किंवा त्यानंतर आलेल्या विंडोज एक्सपी किंवा विंडोज 7 ह्यापैकी ऑपरेटिंग सिस्टम असावी. अन्यथा GNU लिनक्स सारख्या ऑपरेटिंग सिस्टमचा वापरही तुम्ही करू शकता. इथे आपण उबुंटू लिनक्स 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रिऑफिस सूट 3.3.4 वापरणार आहोत. जर आपल्या संगणकावर लिब्रिऑफिस सूटची स्थापना केलेली नसेल, तर आपण त्यासाठी सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरचा वापर करून कॅल्कची स्थापना करू शकता. सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरवरील अधिक माहितीसाठी कृपया उबुंटू लिनक्सवरील ट्युटोरियल पहावे. तसेच लिब्रिऑफिस सूट डाउनलोड करण्यासाठी सदर वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे. यासंबंधी तपशीलवार सूचना लिब्रिऑफिस सूटच्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत. कॅल्कची स्थापना करण्यासाठी कंप्लीट पर्याय निवडा. जर आपल्याकडे लिब्रिऑफिस सूट आधीपासून स्थापित असेल तर तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूच्या ॲप्लिकेशन पर्यायावर क्लिक केल्यावर ऑफिसवर क्लिक करा व त्यानंतर लिब्रिऑफिस या पर्यायावर क्लिक करा. लिब्रिऑफिसमधील विविध घटकांसोबत एक नवीन डायलॉग बॉक्स उघडली जाईल. कॅल्क हे ॲप्लिकेशन उघडण्यासाठी ह्या डायलॉग बॉक्समधील स्प्रेडशीट ह्या पर्यायावर क्लिक करा. ह्यामुळे एक रिक्त स्प्रेडशीट डॉक्युमेंट कॅल्कच्या मुख्य विंडोत उघडले जाईल. आता आपण कॅल्क विंडोमधील मुख्य घटकांची ओळख करून घेऊया. कॅल्कमधील डॉक्युमेंटला वर्कबुक असे म्हणतात. यात उभ्या व आडव्या ओळी आखलेल्या असतात. वर्कशीटमध्ये कॉलम्स व रोज यांनी बनलेल्या चौकटी म्हणजेच सेल्स असतात. कॉलम्सना अक्षरांनी व रोजना आकड्यांनी संबोधण्यात येते. प्रत्येक सेल ही ज्या कॉलम व रोच्या छेदण्याने तयार झालेली असते, त्या अक्षराच्या व आकड्याच्या जोडीने संबोधली जाते. प्रत्येक सेलमध्ये अक्षरांनी किंवा अंकांनी युक्त माहिती, सूत्रे आणि अनेक प्रकारचा डेटा साठवता येतो. एका वर्कबुकमध्ये अनेक स्प्रेडशीट्स असू शकतात. तसेच एका स्प्रेडशीटमध्ये 10 लक्षांहून थोड्या जास्त रोज व हजाराहून जास्त कॉलम्स असू शकतात. म्हणजेच एका शीटमध्ये 1 अब्ज म्हणजेच 100 कोटीहून जास्त सेल्स असू शकतात. कॅल्क विंडोमध्ये टायटल बार, मेनू बार, स्टँडर्ड टूल बार, फॉर्मॅटिंग बार, फॉर्म्युला बार, स्टेटस बार ह्यासारखे अनेक टूलबार्स असतात. ह्या टूलबार्स व्यतिरिक्त 2 आणखी चौकटी तुम्हास वरच्या भागात दिसतील. त्या म्हणजे इनपुट लाईन व नेम बॉक्स. ह्या टूलबार्समधील काही महत्त्वाच्या पर्यायांची माहिती आपण पुढे करून घेणार आहोत. आता तुम्हाला स्प्रेडशीटच्या डाव्या खालच्या कोपऱ्यात शीट 1, शीट 2, शीट 3 असे 3 टॅब दिसतील. ह्यापैकी योग्य त्या टॅबवर क्लिक करून हवी ती शीट उघडता येते. उघडलेल्या शीटचा टॅब पांढऱ्या रंगाचा होतो. दुसऱ्या टॅबवर क्लिक केल्यास ती शीट उघडली जाऊन तो टॅब पांढरा होतो. स्प्रेडशीटचा मुख्य मधला भाग हा रोज आणि कॉलम्स ह्यांच्या जाळीने बनतो. प्रत्येक सेल ही रो व कॉलमच्या छेदण्याने बनलेली असते. प्रत्येक कॉलमच्या वरती असलेली अक्षरे व रोजच्या डावीकडे असलेले अंक राखाडी रंगाच्या चौकटीत असतात. त्यांना रो व कॉलम हेडर्स असे म्हणतात. कॉलम्स या अक्षराने सुरू होऊन उजवीकडे वाढत जातात. तसेच रोज 1
या आकड्याने सुरू होऊन खाली वाढत जातात. कॉलम व रो हेडर्स हे जोडीने सेल संबोधनासाठी नेम बॉक्समध्ये दाखवतात. कॅल्कमधील विविध विभागांच्या प्रस्तावनेनंतर आपण लिब्रिऑफिस कॅल्कमध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडावे ते पाहू. आपण स्टँडर्ड टूलबारवरील न्यू या आयकॉनवर क्लिक करून डॉक्युमेंट उघडू शकता किंवा मेनूबारमधील फाईल या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग न्यू या ऑप्शनवर क्लिक करून शेवटी स्प्रेडशीट या ऑप्शनवर क्लिक करून नवीन डॉक्युमेंट उघडता येते. तुम्हाला दिसेल की आपण दोन्ही पद्धतीने नवीन कॅल्क विंडो उघडू शकतो. आपण आता स्प्रेडशीटमध्ये पर्सनल फायनान्स ट्रॅकर कसा बनवायचा ते शिकणार आहोत. आता पाहूया की स्प्रेडशीटमधील काही सेल्समध्ये डेटा कसा एंटर करावा. यासाठी स्प्रेडशीटमधल्या पहिल्या शीटवरील A1 या सेलवर क्लिक करा. SN असे हेडिंग टाईप करूया, ज्याखाली आपण स्प्रेडशीटमध्ये एंटर करत असलेल्या आयटम्सचे अनुक्रमांक आपण लिहिणार आहोत. आता सेल B1 वर क्लिक करा आणि त्या हेडिंगला आयटम असे नाव द्या. स्प्रेडशीटमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व आयटम्सची नावे या हेडिंगखाली असतील. अशा प्रकारे एकापुढे एक असे C1, D1, E1, F1 आणि G1 सेल्सवर क्लिक करून त्यांना कॉस्ट, स्पेंट, रिसीव्ड, डेट आणि अकाउंट अशी हेडिंग द्या. आपण नंतर या कॉलम्समध्ये डेटा भरणार आहोत. स्प्रेडशीट लिहून झाली की ती पुन्हा वापरण्यासाठी सेव्ह करणे आवश्यक आहे. ही फाईल सेव्ह करण्यासाठी मेनूबारवरील फाईलवर क्लिक करून मग सेव्ह ॲज या ऑप्शनवर क्लिक करा. स्क्रीनवर तुम्हाला एक डायलॉग बॉक्स दिसेल, जिथे तुम्हाला नेम या फील्डमध्ये तुमच्या फाईलचे नाव देणे अपेक्षित आहे. आता पर्सनल फायनान्स ट्रॅकर असे फाईलचे नाव द्या. नेम या फील्डखाली सेव्ह इन फोल्डर हे फील्ड आहे, जिथे तुम्ही फोल्डरचे नाव देणे आवश्यक असते. येथे तुम्ही सेव्ह केलेली फाईल समाविष्ट होईल. सेव्ह इन फोल्डरच्या डाऊन ॲरोवर क्लिक करा. फोल्डर ऑप्शनची एक यादी तुम्हाला दिसेल. जिथे आपल्याला फाईल सेव्ह करायची आहे तो फोल्डर आपण येथे निवडू शकतो. आपण डेस्कटॉप हा ऑप्शन क्लिक करूया. आता फाईल डेस्कटॉपवर सेव्ह होईल. आता फाईल टाईप यावर क्लिक करा. फाईल सेव्ह करण्यासाठी फाईल टाईपचे ऑप्शन्स किंवा एक्सटेन्शन्सची यादी दिसेल. लिब्रिऑफिस कॅल्कचा डिफॉल्ट फाईल टाईप ODF स्प्रेडशीट असून ज्याचे एक्सटेन्शन .ods असे आहे. ODF चा अर्थ ओपन डॉक्युमेंट फॉर्मॅट, जे एक ओपन स्टँडर्ड आहे. लिब्रिऑफिस कॅल्कमध्ये उघडण्यासाठी फाईल .ods फॉर्मॅटमध्ये सेव्ह करण्याव्यतिरिक्त आपण आपली फाईल .xml, .xlsx आणि .xls फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकतो, जी MS ऑफिसच्या एक्सेल प्रोग्राममध्ये सुद्धा उघडू शकते. अजून एक प्रचलित फाईल एक्सटेन्शन म्हणजे .csv, जे अनेक प्रोग्राममध्ये उघडते. यात स्प्रेडशीट डेटा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये साठवतात, ज्यामुळे फाईल साईज खूप कमी होते व स्थलांतरित करणे सोपे होते. आपण ODF स्प्रेडशीट या ऑप्शनवर क्लिक करूया. तुम्हाला फाईल टाईप या ऑप्शन समोर फील्ड समोर फाईल टाईप ODF स्प्रेडशीट आणि कंसात .ods असे लिहिलेले दिसेल. सेव्ह बटणावर क्लिक करा. हे तुम्हाला पुन्हा कॅल्क विंडोवर घेऊन जाईल, जिथे टायटल बारवर तुम्ही दिलेले फाईलचे नाव व एक्सटेन्शन दिसेल. वर उल्लेख केलेल्या फॉर्मॅट व्यतिरिक्त स्प्रेडशीट .html या फॉर्मॅटमध्येही सेव्ह करता येते, जी वेबपेज फॉर्मॅटमध्ये असते. ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते. आता मेनूबारवरील फाईल या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग सेव्ह ॲज या ऑप्शनवर क्लिक करा. आता फाईल टाईप या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर HTML डॉक्युमेंट आणि कंसात openoffice.org कॅल्क या ऑप्शनवर क्लिक करा. हा ऑप्शन तुमच्या डॉक्युमेंटला .html हे एक्सटेन्शन देईल. सेव्ह बटणावर क्लिक करा. आता डायलॉग बॉक्समधील आस्क व्हेन नॉट सेव्हिंग इन ODF फॉर्मॅट हा ऑप्शन सिलेक्ट करा. शेवटी कीप करंट फॉर्मॅट या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की तुमचे डॉक्युमेंट .html
या एक्सटेन्शनने सेव्ह झाले आहे. जेव्हा आपल्याला आपली स्प्रेडशीट वेब पेज म्हणून दाखवायची असेल किंवा उघडायची असेल तेव्हा या फॉर्मॅटचा उपयोग होतो. तुम्ही वेब ब्राउझर प्रोग्रामच्या सहाय्याने ती उघडू शकता. स्टँडर्ड टूलबारवरील एक्सपोर्ट डायरेक्टली ॲज पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट पीडीएफ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करता येते. पूर्वीप्रमाणे फाईल सेव्ह करण्याची जागा निवडून घ्या. हेच तुम्ही मेनूबारवरील फाईल ऑप्शन क्लिक करून मग एक्सपोर्ट ॲज पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करून देखील करू शकता. तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समधील एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि मग सेव्ह बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे एक पीडीएफ फाईल बनेल. आता मेनूबारवरील फाईल आणि मग क्लोज ऑप्शनवर क्लिक करून हे डॉक्युमेंट बंद करूया. पुढे कॅल्कमध्ये असलेले डॉक्युमेंट कसे उघडावे ते शिकूया. एखादे उपस्थित डॉक्युमेंट उघडण्यासाठी मेनूबारवरील फाईलवर क्लिक करा आणि मग ओपन या ऑप्शनवर क्लिक करा. स्क्रीनवर डायलॉग बॉक्स दिसेल. इथे डॉक्युमेंट सेव्ह केलेला फोल्डर तुम्हाला शोधायचा आहे. आता डायलॉग बॉक्सच्या डाव्या कोपऱ्यातील स्मॉल पेन्सिल या बटणावर क्लिक करा. त्याचे नाव टाइप अ फाइल नेम असे आहे. ते लोकेशन बार हे फील्ड उघडेल. इथे तुम्हाला जी फाईल शोधायची आहे तिचे नाव टाईप करा. आपण पर्सनल फायनान्स ट्रॅकर असे फाईलचे नाव टाईप करूया. आता दिसत असलेल्या फाईल्सच्या नावाच्या यादीतून पर्सनल फायनान्स ट्रॅकर.ods ही फाईल निवडा. आता ओपन या बटणावर क्लिक करा. तुम्हाला पर्सनल फायनान्स ट्रॅकर.ods ही फाईल उघडलेली दिसेल. त्याशिवाय तुम्हाला उपस्थित फाईल टूलबारवरील ओपन या आयकॉनवर क्लिक करून आणि बाकीची कृती वरीलप्रमाणे केल्यावर सुद्धा उघडता येईल. अशाच प्रकारे मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या .xls आणि .xlsx या एक्सटेन्शन असलेल्या फाईल देखील कॅल्कमध्ये उघडता येतात. पुढे आपण उपस्थित फाईलमध्ये बदल करून ते सेव्ह कसे करतात ते शिकणार आहोत. आता आपण हेडिंग बोल्ड करून आणि त्यांचा फॉन्ट साईज वाढवून फाईलमध्ये बदल करूया. प्रथम सेल A1 वर क्लिक करा. माऊसचे डावे बटण दाबून SN, कॉस्ट, स्पेंट, रिसीव्ड, डेट आणि अकाउंट या हेडिंग्जवर ड्रॅग करून सिलेक्ट करा. अशा प्रकारे टेक्स्ट सिलेक्ट व हायलाईट झालेले दिसतील. आता माऊसचे डावे बटण सोडा. टेक्स्ट अजूनही हायलाईट झालेलेच राहिले पाहिजे. आता स्टँडर्ड टूलबारवरील बोल्ड आयकॉनवर क्लिक करा. अशा प्रकारे हेडिंग्ज बोल्ड होतील. आता या हेडिंगचा फॉन्ट साईज वाढवूया. आता हेडिंग्ज सिलेक्ट करा आणि टूलबारमधील फॉन्ट साईज या फील्डवर क्लिक करा. ड्रॉपडाऊन मेनूमधील 14 या साईजची निवड करा. तुम्हाला हेडिंग्जचा फॉन्ट साईज वाढलेला दिसेल. आता आपण वापरत असलेली फॉन्ट स्टाईल बदलूया. आता आपण फॉन्ट नेमच्या फील्डवरील डाऊन एरोवर क्लिक करा आणि मग बिटस्ट्रीम चार्टर हा फॉन्ट निवडा. आवश्यक असलेले बदल करून झाल्यावर सेव्ह या आयकॉनवर क्लिक करा. तुमचे डॉक्युमेंट सेव्ह करून झाल्यावर जर तुम्हाला ते बंद करायचे असेल तर फक्त मेनूबारवरील फाईल या मेनूवर क्लिक करून क्लोज या ऑप्शनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुमची फाईल बंद होईल. आपण लिब्रिऑफिस कॅल्कच्या स्पोकन ट्युटोरियलच्या ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण काय शिकलो ते थोडक्यात. लिब्रिऑफिस कॅल्क ह्या सॉफ्टवेअरची ओळख, ह्यात उपलब्ध असलेले विविध टूलबार्स, कॅल्कमध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडावे, तसेच आधी तयार केलेले डॉक्युमेंट कसे उघडावे, कॅल्कमध्ये डॉक्युमेंट बंद करून संग्रहित कसे करावे, कॉम्प्रिहेन्सिव्ह असाइनमेंट, कॅल्कमध्ये नवीन डॉक्युमेंट उघडा, स्प्रेडशीट practice.ods या नावाने ती सेव्ह करा, सिरियल नंबर, नेम, डिपार्टमेंट आणि सॅलरी अशी हेडिंग्ज द्या. हेडिंग्जला अंडरलाईन करा. हेडिंग्जचा फॉन्ट साईज 16 पर्यंत वाढवा आणि फाईल बंद करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी, MHRD, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.